वहीं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और एनसीपी के प्रमुख नेता अजीत पवार के निधन पर सोलापुर जिले के विधायक प्रशांत परिचारक ने गहरा शोक व्यक्त किया है। उन्होंने कहा कि यह घटना सिर्फ अजीत पवार के परिवार के लिए नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र परिवार के लिए दुखद है। वहीं प्रशांत परिचारक ने कहा कि अजीत पवार की कार्यशैली, निर्णय क्षमता और सहयोगी स्वभाव को हमेशा याद किया जाएगा। उन्होंने बताया कि विपक्ष में रहते हुए भी अजीत पवार ने विकास कार्यों में कभी सहयोग से पीछे कदम नहीं खींचा। विधायक ने कहा कि महाराष्ट्र ने एक महान नेता खो दिया है और ये कमी कभी पूरी नहीं की जा सकती। महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप दुःखद आणि कठीण दिवस आहे। महाराष्ट्राचा एक तरुण नेता, त्यांनी या महाराष्ट्रामधले आमच्यासारखे अनेक तरुण घडवले। असे अजितदादा यांचं आज विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले। पुणे आता सुद्धा खरं वाटत नाही आणि अजूनही वाटते की परमेश्वर काहीतरी चमत्कार करेल। दुर्दैवानं ते घडणार नाही हे माहित आहे, पण तरी सुद्धा मन अजून स्वीकारायला तयार नाही। अजितदादा राजकारणातला त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने एक दादा गेला। आम्हाला सगळ्या तरुणांचा एक थोरला भाऊ म्हणून ज्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं। विशेष करून 1990-95 नंतरची जी पिढी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करते, त्या सगळ्यांना सहकार क्षेत्र असेल, राजकीय असेल, त्या ठिकाणी कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता दादांनी मदत केली, सहकार्य केलं। निवडणुकीचं राजकारण सोडून विधायक राजकारण कसं करावं, सामाजिक चळवळी कशा कराव्या, हे अजितदादांनी आम्हाला शिकवलं। अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान झाले। व्यक्तिशः माझ्या कुटुंबामध्ये कुठलाही सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असेल